शिवाजी विद्यापीठानं PhDसाठी इच्छुक उमेदवारांची 12 आणि 13 नोव्हेंबर 2024मध्ये सामायिक प्रवेश परीक्षा घेतली होती। या परीक्षेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा मिळून 3200हून अधिक विद्यार्थी बसले होते। एकूण 39 विषयांसाठी ही परीक्षा घेण्यात आली। यातील बहुतांश विषयांचा निकाल जाहीर झालाय, मात्र 7 विषयांचा निकाल अद्याप प्रलंबित आहे। यामध्ये समाजशास्त्र, कम्प्युटर सायन्स, मराठी, रसायनशास्त्र, एज्युकेशन, राज्यशास्त्र, सोशल वर्क या विषयांचा समावेश आहे। या विषयांचे निकाल प्रलंबित असल्यानं विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतेय। आम्ही विद्यार्थी निकालाची रोज वाट बघत आहोत। डिपार्टमेंटला फोन केला तर डिपार्टमेंटवाले म्हणतात की तुम्ही BUTRला विचारा। BUTRला फोन केला तर ते म्हणतात की तुम्ही संगणक विभागाला विचारा। संगणक विभागाला फोन केला तर ते म्हणतात BUTRवाल्यांनी आमच्याकडे पाठवलंच नाही। आणि BUTRवाल्याला आम्ही विचारलं की बाबा तुम्ही का पाठवलं नाही, तर ते म्हणतात आमच्याकडे डिपार्टमेंटने आमच्याकडे पाठवलं नाही। डिपार्टमेंटला फोन केला तर ते म्हणतात आम्ही पाठवलेलं आहे। असे विद्यार्थ्यांना रोज गोल गोल उत्तरं दिली जातात। जेव्हा विद्यार्थी प्रत्यक्ष जाऊन विचारतात तेव्हा तिथले अधिकारी त्यांच्याशी नीट बोलत नाहीत, वसावसा अंगावर येतात, खसकन अंगावर ओरडतात, सारखं काय विचारता असं बोलतात आणि विद्यार्थ्यांना नीट माहिती देत नाहीत। तरीही आमचं असं म्हणणं आहे, विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे असं की लवकरात लवकर या PhD प्रवेश परीक्षेचा निकाल लावावा, रिझल्ट जाहीर करावा आणि विद्यार्थ्यांचं टेन्शन कमी करावं। याबाबत शिवाजी विद्यापीठ प्रशासनाला विचारलं असता या 7 विषयातील एज्युकेशन विषयाच्या एका विद्यार्थ्यानं कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं तर इतर 6 विषयांचा निकाल नेट की पेटंटचं गुणांकन गृहीत धरायचं यासाठी प्रलंबित असल्याचं सांगण्यात आलंय। उद्या सायंकाळपर्यंत या तांत्रिक बाबी पूर्ण होऊन निकाल जाहीर होतील असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय।